ठाकरेंची शिवसेना सध्या अडचणीत सापडली आहे। खासदारांची फूट झालेली आहे, ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय आणि एकीकडे खासदार फुटलेले असताना दुसरीकडे आमदार फुटीचं संकट सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव वासून उभं असताना आता ठाकरेंनी पुन्हा एकदा त्यांचा मूळ मुद्दा, मूळ अजेंडा हिंदुत्वाला साथ घातल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। या बातमीच्या अनुषंगाने आज दिवसभरात काय काय घडलं त्याचा आढावा बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेऊया। ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतलाय। बंडखोरीच्या ग्रहणामध्ये अडकलेल्या उद्धव ठाकरेंनी थेट रामाला साथ घातली आहे। अयोध्येमधील राम मंदिर दान चोरी विरोधात उद्धव ठाकरेंनी एल्गार पुकारलाय। अयोध्येमधल्या राम मंदिरावरती दरोडा टाकला गेल्याचा हल्लाबोल करत 5 जुलैला म्हणजे येत्या रविवारी दादरच्या हनुमान मंदिरात रामरक्षा आंदोलन करण्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी आज केली। उद्धव ठाकरेंचे आंदोलन म्हणजे हिंदुत्वाचा अजेंडा पुन्हा हाती घेण्यासाठी केलेला राजकीय हल्ला असल्याचं बोललं जातंय। आमदार खासदार फोडले जात आहेत, त्याला ऑपरेशन टायगर म्हटलं जातंय, मात्र तिकडे ऑपरेशन राम मंदिर केलं जातंय। राम मंदिरातला पैसा चोरला जातोय या शब्दात ठाकरेंनी भाजपवरती आसूड ओढला। रामरक्षा आणि हनुमान स्तोत्र म्हणत सरकारला जाब विचारणार असल्याचं ठाकरेंनी यावेळी सांगितलं। सोबतच राज्य पातळीवरती सुद्धा आंदोलन करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे। त्यामुळे फोडाफोडीमुळे कमकुवत झालेल्या ठाकरे सेनेला राम नामाच्या धाव्यामुळे नवसंजीवनी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे कोणे एकेकाळी जो एक कबूतरखाना होता तिथे एक मारुतीचं मंदिर आहे आणि तिथे मग आम्ही रामरक्षा आंदोलन करतो। त्याच्यात साहजिकच आहे की रामरक्षा एक जसं पूर्वी आम्ही महाआरती करत होतो हिंदूंना जाग करण्यासाठी, आता हिंदू जागे झाले, आता हिंदू त्यांना जाब विचारतील, तो जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे रामरक्षा म्हणू। राम मंदिरावरती दरोडा तर टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेले। काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय, हे फार गंभीर आहे। अयोध्येत तर मी जाणार आहे, मी काही जायला लाजत नाहीये, अयोध्येत जाणार, परंतु ज्या संपूर्ण देशाने ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग मोठा होता, भाजपला दिल्लीत बसवलं, तो महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे आंदोलन व्हायला पाहिजे। महाराष्ट्र एकदा जागा झाला की संपूर्ण देश जागा होतो, त्याच्यामुळे पहिलं महाराष्ट्रातून मी सुरुवात करेन आणि अयोध्येत पण जाईन ना मी। आणि उद्धव ठाकरेंनी या आंदोलनाची हाक देतानाच भाजपवरती सुद्धा टीका केली। त्याला शिवसेना आणि भाजपचे नेते दोघांनी सुद्धा कसं प्रत्युत्तर दिलंय आपण पाहूया। उद्धवजी ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा आमदार रक्षा आणि पक्ष रक्षा हे आंदोलन केलं पाहिजे। 140 कोटी जनता प्रभू रामचंद्रांची सेवा करते, तुम्ही मात्र बाबर औरंगजेब यांची सेवा करण्यामध्ये स्वतःला धन्य मानताय, त्यामुळे तुम्ही रामरक्षा आंदोलन करू नका। आमदार रक्षा आणि पक्ष रक्षा आंदोलन केलं तर पक्षाचं जास्त हित तुम्हाला बघायला मिळेल। वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं की काँग्रेसमय शिवसेना जर होणार असेल तर मी माझं दुकान बंद करेन। त्या काँग्रेस बरोबर हे जाऊन बसले, त्यावेळी हिंदुत्व कुठं होतं? ज्यावेळी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हीन दर्जाची टीका केली त्यावेळी हिंदुत्व कुठं होते? वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना म्हणजेच धनुष्यबाणाची शिवसेना पुढे जाते हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी कदाचित पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार, स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालणाऱ्या लोकांबरोबर राहून पुढे नेण्याचा ते प्रयत्न करतायत, ते काय मला असं वाटतं की शक्य होणार नाही। ज्या मंदिरामध्ये हा पाऊल टाकेल तिथे गौमूत्राने शिंपडून ते शुद्ध करायला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीच्या भारताविरोधात, हिंदू राष्ट्राच्या विरोधात हे जे काही पाकिस्तानी एजंट यांच्यासारखे वळवत आहेत त्यांना वेळेत गप्प करण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची, हिंदू समाजाची असलीच पाहिजे। तर इकडे महाराष्ट्रामध्ये राम मंदिरातल्या चोरी प्रकरणी, दानाच्या चोरी प्रकरणी ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिलेली असताना दुसरीकडे राम मंदिरात दानपेटीत झालेल्या चोरी संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिलीच प्रतिक्रिया आज समोर आलेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्टपणे हे मत मांडलेलं आहे की रामाच्या दरबारात रामाच्या दानाची झालेली ही चोरी ही अर्थातच
अनेक रामभक्तांच्या भावना दुखावणारी आहे. अयोध्या में श्री रामलला मंदिर में रखे हुए दान पात्रों में जमा राशि की चोरी की दुर्भाग्यपूर्ण घटना से समूचे समाज और राम भक्तों को भावना एवं श्रद्धा को आघात पहुंचा है तथा इस घटना से हम सभी आहत हैं। उत्तर प्रदेश सरकार ने विशेष जांच दल का गठन कर उसकी अनुशंसा पर कानूनी प्रक्रिया प्रारंभ की है। जांच में जो भी दोषी पाए जाएंगे उन्हें कठोर दंड हो यह सुनिश्चित करना आवश्यक है।